SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. आता आपण पाहतोय की काळं पाणी कुठेतरी मुकुंदनगर परिसरात येतं. कशा पद्धतीने पाणी आहे, काय येतात? प्रभाग क्रमांक 4 मधील मुकुंदनगर भाग हा संघटनात्मक छोटेखाटीचा भाग आहे. या भागात दाट लोकवस्ती आहे आणि मागील अनेक दिवसापासून त्या भागातलं पाणी येणारं हे गढूळ आणि घाण येतं याबाबतची कल्पना आम्ही विभागीय अधिकारी आणि बोर्ड अधिकारी दिलेली आहे. पण आज जे पाणी आलं, आज तर कहर झाला. आज जे पाणी आलं इतकं गढूळ आहे, त्या पाण्याला इतकं घाण वास आहे, ते पाणी बघूही शकत नाही, पिऊही शकत नाही. म्हणून आज मी त्या भागातले आमचे नागरिक त्यांना घेऊन आज मान्य आयुक्त साहेबांनी या पाण्याची बातमी दाखवली आणि आयुक्त साहेबांनी विनंती केली की साहेब हे जे पाणी आहे त्यात सुधारणा करा. पुढच्या पाणी पुरवठ्यामध्ये हे पाणी आमच्या भागातील जनतेला येणार नाही याची काळजी घ्यावी. आम्ही तर पुढे असं जर पाणी पुढे करणार असाल तर हे पाणी सर्वप्रथम अधिकाऱ्यांनी घेऊन दाखवावं. नसेल तर आम्हाला प्यायची परवानगी द्यावी, आम्ही हे पाणी देऊ. पण या काळ्या पाण्याची शिक्षा आपण आम्हाला देऊ नये अशा प्रकारची विनंती आज मान्य आयुक्त साहेबांनी केली आहे. आयुक्त साहेबांनी अधिकाऱ्यांना विनंती आदेश दिला आहे की यावर तातडीनं कारवाई करावी. आधी आयुक्त साहेबांनी देखील विनंती, पावसाळी दिवस आहे, नदीच्या काळामध्ये अजून भीषण अत्याचार होण्याची शक्यता आहे. त्यावर आपण गंभीर दखल घेऊ. हा प्रश्न तातडीने मागे लावा. अन्यथा कधी सत्ता जरी असतो तर जनतेच्या प्रश्नावर आम्हाला रस्त्यावर यायला वेळ लागणार. आपण आयुक्तांशी भेटला तर त्याचं म्हणणं काय नेमकं? आयुक्त साहेबांना सांगितलं की साहेब त्या भागामध्ये नवीन पाणी पुरवठा देण्यासाठी माननीय आमदार विजयकुमार देशमुख यांच्या फंडातून निधी मंजूर झाला आहे. त्या निधीतून त्या भागातील पाण्यापुरवठा लाईनचं केंद्र मंजूर झाले. टेंडर होऊन बरकाड होऊन 8 महिने झाले, तो मग त्याला काम करत नाही. मग त्याला का काम करत नाही त्याचं उत्तर संबंधित अधिकारी व्यवस्थित देत नाहीत. एक तर त्या मग काळ्या झाला नसेल तर आम्हाला मग आमच्यातला कार्यकर्ता अजून जागा आहे याची फक्त आपण दखल घ्यावी.